त्यावेळेस शासकीय कापूस खरेदी सुरू केली होती. सगळ्याला कापूस शासकीय दराने घेतला होता. एक एक बोंड आपण घेतला होता. बंडू चौधरी त्यावेळेस बाजार समितीचे सभापती होता. रोज यादी घेऊन बसे. आज याची गाडी पुढे करायची का त्याची गाडी पुढे करायची है ना. आणि त्याचा सभापती तुम्हालाच माहिती आहे. रस्त्याने लाईनीने त्याचं त्या चालू होतं. त्याला बंडू आपलेच लोक आहे होतेच ते मागं पुढे घेऊन टाकत जा. पुढे मागं मत मागायला जावं लागते लोकांपर्यंत. पण घेतला एकही बंडू त्याला पूर्ण कापूस विकत घेतला. एकही शेतकऱ्याला कापूस घरी राहू दिला नाही. वेळप्रसंगी सावनेरचा सगळा कापूस आटवल्यानंतर कळमेश्वरचा आणि पारशी सुद्धा कापूस सावनेरमध्ये घेतला आपण त्यावेळेस. सांगण्यात तात्पर्य एवढं की कर्तव्याचा भाग पाडला. कारण तुम्ही आम्ही त्या ठिकाणी एकामेकाचं काहीतरी देणं लागतो. आणि ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था आपल्या त्या ठिकाणी आपला संबंध त्या ठिकाणी आहे. माननीय जिल्हा परिषदच्या त्यावेळेस अध्यक्षा सौभाग्यवती लक्ष्मीताई बर्वे होत्या. त्या सुद्धा ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला कशी आपल्याला हातभार लावतो जी योजना राज्यामध्ये कोणी लाभवली नाही. त्या ठिकाणी पुण्यामध्ये बारामतीने लाभवली ती आपण योजना आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यामध्ये राबवणं सुरू केली होती. पशुधन वाटण्याची 90% सबसिडीवर. त्याच्यामध्ये जातपात नव्हती पाहिली. हा या जातीचा मुद्दा असं नाही, रिझर्वेशनचा नाही, सरसकट देणं सुरू केलं होतं. सरकार गेलं थांबलं आणि इन्क्वायऱ्या लावल्या. इन्क्वायरीमध्ये कोणाला काही मिळालं नाही. सगळ्या इन्क्वायरी बंद केल्या. सांगण्यात तात्पर्य एवढंच की सत्ता येते जाते पदावर बसता जाता पण शेवटी ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्था आपण त्या ठिकाणी आपले बांधिलकी आहे की नाही आहे. पटाच्या माध्यमातून एवढं मी सांगू शकतो की जे बटाचे जे घोरे होते बटाचे पट बंद होतं तर घोरे 5,000 कोणी विचारले नाही. त्या घोऱ्याची किंमत त्या ठिकाणी किती व्हायला लागली तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे. वसुलीच्या तेलगावला तो काय त्या पट भरवला. त्या पटामध्ये गोविंदा ठाकरे तिथं सोबत होता. मामा तुमची माझी सुद्धा भेट त्या पटामध्ये झालेली आहे. आणि मला नीट आठवते एक जो संभाजीनगरचा बैल आला होता ज्याला पहिला नंबर घेऊन गेला त्या बैलाची किंमत त्यांनी सांगितलं मालकाने 1 कोटी रुपयामध्ये 1 कोटी रुपयाचा मला बैल मागून आल्यावर त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी आहे. आणि अजूनही गोविंदा ठाकरेची तयारी आहे एखादा पट घ्यायचा. तो कुठला बैल तू दिलेला आहे बकासूर नावाचा बैल समजा आला तर एक पट आपण पुन्हा घेऊ. आता त्या बकासूरचा मालक ज्यावेळेस पटाची बंदी आम्ही उठवली त्यावेळेसपासून आमचे संबंध आहे. त्यानं काही ठिकाणी बुकिंग घेऊन त्याला देऊ शकत नाही. पण नक्कीच आपण म्हणाल तर त्या बकासूरला सुद्धा बोलू ते दाखवून देऊ की कसं जनावर त्या बोध झोपायचं. त्यामुळे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था जोड आहे. पण आज महत्वाचा विषय माझ्यासाठी तुमच्यासाठी आहे. मी मागच्या 1 महिनाभरापासून सगळीकडे फिरतो आणि एक गोष्ट माझ्या डोक्याला ठणठणून दुखून आलेली आहे. आणि याच्यावर आपण सगळ्यांनी आत्मचिंतन करणं आज गरज त्या ठिकाणी आहे. असं वाटायला लागलं की आता या देशामध्ये हा देश महाप्रसादाचा देश होऊन जायला. सप्तेन महाप्रसादच होईल देशामध्ये त्या ठिकाणी. कुठेही गेलं तर सप्तेन महाप्रसादाचे कार्यक्रम होत नाही असं पाहण्यात आलं त्या ठिकाणी. आणि मग असं वाटायला लागलं मी आता गजानन महाराजचा प्रकट दिवस झाला त्याशी गेलो होतो. खासदार साहेब माझ्यासोबत होते. आम्ही त्या रामटेकला गेलो होतो. शीतलवाडी म्हणून आमचा मित्र तिथे सुनील राऊत म्हणून त्याच्याकडे गेलो. रात्री उशिरा पोहोचलो मी ते आम्ही दोघंही सगळीकडे चाटून सगळीकडे पोहोचलो. त्याला सहज विचारलं म्हणलं अरे बाबा तुझ्या इथे महाप्रसाद होता. हो म्हणे. किती लोक जेवले महाप्रसाद. 15,000 लोक जेवले. धन्यवाद. 15,000 लोक महाप्रसादामध्ये जेवले जरूर. मंदिरात किती आले रे म्हटलं. 15,000 लोक समजा महाप्रसाद जेवले असेल तर मंदिरामध्ये देवापुढे बसलेली ती दानाची पिढी तर भरभरून गेली असेल. मोठ्या मुश्किलात त्याचा पोरगाच सांगे मला त्या सुनील रावचा. मोठ्या मुश्किलीला म्हणजे 10 ते 15% लोक लाईन थांब रे. घड्यावाला थांब 2 मिनिटं. त्या माझं सांगण्यात तात्पर्य एवढंच. परवाच्या दिवशी मी पाट्यास्वामीला एक कार्यक्रम झाला. सन्मान्य जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ताताई माझ्यासोबत होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांची त्या ठिकाणी कार्यक्रम झाला. जयंती मोठा. सतीश केदारी आहे तसं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यक्रम चालू आहे. त्याने व्याख्यान चालू आहे. छत्रपतींचा त्या ठिकाणी मूर्ती तुम्हाला पाहिजे चौकात मोठी आहे. आणि मी आपल्या भाषणात सांगितलं आणि त्यांनी उद्या मान्यच केलं त्या ठिकाणी. म्हणजे जेवढे लोक इथं नाही आले म्हटलं हे भाषण ऐकायला त्याच्यापेक्षा दुप्पट लोक बाजूला जे त्या ठिकाणी त्या चालू आहे महाप्रसाद चालू आहे. म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमाला सुद्धा महाप्रसाद करावा लागते.
छत्रपती शिवाजी महाराजाला सुद्धा त्या ठिकाणी आरत्या करायला लागलेले. छत्रपती शिवाजी महाराजाला देव करू नका, हा कर्तृत्व माणूस होता, हा चमत्कारिक माणूस होता. हा चमत्कारिक माणूस देवपूजा नका करू, त्याच्या कर्तृत्वाकडे त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच. आता महाशिवरात्री आहे, गल लोकांनी महाशिवरात्री होईल, महाप्रसाद होईल, त्या ठिकाणी राहिलं काम. अरे आज टीव्ही उघडला, आता त्या ठिकाणी आमच्या त्या बाजार समितीच्या सभापतीने विचारलं कुठे, तर म्हणे मी प्रयागराजला चाललो डुबकी मारायला, त्या ठिकाणी जा अडचण त्या ठिकाणी. मी नास्तिक नाही, तुम्हाला माहिती आहे, मी हे म्हणत नाही, कारण तुम्हाला सगळ्याला माहिती आहे ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, मी त्यांच्या मंत्रिमंडळाचे मंत्री होतो, तर काँग्रेसचा एकमेव आमदार होतो ज्यांच्यासोबत त्या ठिकाणी मी अयोध्याला गेलो होतो. आस्था ठिकाणी आहे, पण किती आस्था, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आस्थान पूजाच करत राहाल तर कर्तृत्व केव्हा करणार त्या ठिकाणी. मला तर कधी कधी असं वाटतं की शेतकऱ्याला सांगा की शेती करणं बंद करून टाका, बंद करा. काही शेती वखराची गरज नाही, शेती पेराची गरज नाही. पैसे असेल खिशामध्ये तर वावरामध्ये एखादं मंदिर बांधा, आणि नसेलच पैसे खिशामध्ये तर एखाद्या दगडाला शेंदूर लावा चालायला वावराच्या कोणत्यामध्ये, आणि दिवसभर पूजा करत राहा. जेवढी आरती जेवढ्या म्हणता येईल, जेवढे ज्यावेळी फूल वाहता येईल, जेवढं नारळ तेवढं फोडत राहा. आणि देवाला सांगितलं पाय मी तुझी पूजा कोणाला, वावर तुले वखराचा आहे. देवा सांग, हे देवा वावर तू वखर, वावर तू पेर, कापूस तू वेच, आणि त्या माणेगावच्या जीनमध्ये जाऊन त्यावेळी माळेगावच्या जीनमध्ये कापूस टाक जाऊन मला पट्टी आणून देतो, घर पोहोच, माझ्या घरी पैसे त्या ठिकाणी आले पाहिजे. आमच्या महिला वर्गाला सुद्धा सांगतो आजकाल की काय घरी त्यावेळी स्वयंपाक करून, कुठं तेल महाग होते, त्यावेळी गॅस महाग, आणि कुठं फार भानगडी पडतात त्या ठिकाणी. असं केलं तसं केलं. 2 पोरं घरी चांगले ठेवायचे. त्यांना सांगितलं की ज्या परिसरामध्ये 8-10 किलोमीटर जिथे कुठे त्या ठिकाणी महाप्रसाद असाल, त्या महाप्रसादचे पोरं स्टीलचे डब्बे घेऊन पाठवा. मी विचारलं काय लोकांना, महाप्रसाद लोकांचे डब्बे घेऊन त्यामध्ये आजकाल त्या ठिकाणी सोबत डब्बे घेऊन जाते त्या ठिकाणी. हा गोविंदा साहून आला तर त्याच्या महाप्रसाद उमरीला झाला तर डब्बे घेऊन आले तर लोक डब्बे भरून घेऊन जाते. मग आता डब्बे पाठवायचे, महाप्रसाद घेऊन यायचा आणि घरी बसतो. काय करायचं गरज नाही. पोरांना सुद्धा सांगतो, नवीन जे पोरं शिक्षणातले आहे, काय अभ्यास करू नका, काय पाठांतर करू नका, काय ज्यावेळी मास्टर शिकते लक्ष देऊ नका त्याकडे. आपल्या पुस्तकावर एखादं देवाचं चित्र लावायचं चांगलं, रोज त्या देवाच्या आम्ही अगरबत्ती लावत चला आणि त्याला हे तू अभ्यास कर, पास मध्ये व्हायचं जाते. हे काय लावला धंदा, कोणीकडे चालला देश. हा देश जो स्वतंत्र झाला होता, हा देश स्वतंत्र पूजापाठी स्वतः नव्हता झाला. हा देश जो स्वतः झाला कर्तृत्वासाठी झाला होता त्या ठिकाणी. ह्या देशाचे लोक डॉक्टर झाले पाहिजे, ह्या देशाचे इंजिनियर झाले पाहिजे, ह्या देशाचे डॉक्टर चार्टर्ड अकाउंटंट झाले पाहिजे, देशातील लोकांनी कारखानदारी टाकली पाहिजे, ह्या देशातील लोकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने शेती केली पाहिजे, ह्या देशातील लोकांनी दर उत्पन्न वाढवलं पाहिजे, आभाळाला हात लावले म्हणून आपण त्या देश स्वतंत्र घेतला. गुलामतीमध्ये राहण्यासाठी नाही. पोथी पूजा आताच विचारलं त्या ठिकाणी, मगाशी एका कार्यक्रमात गेलो होतो. एक तो महाराज येते म्हटलं त्या मध्य प्रदेश मधला, कुठं तो हे देते, काय देते तो, रुद्राक्ष हा प्रदीप मिश्रा रुद्राक्ष देते, आणि 1 लोटा पाणी टाका म्हणते का, कुठला जळ 1 लोटा जळ पाणी सवय. काय धंदा लावला सर, कुठला चाललो आपण, कुठीकडे निर्जीव झालं. ह्या पोरांनी शिकायचं नाही का, ह्या पोरांनी त्या ठिकाणी आयुष्य राहायचं का, की निव्वळ त्या ठिकाणी 2 त्या ठिकाणी 500 रुपये महिना शेतकरी सन्मान योजनेचा घ्यायचा, लाडली म्हणजे 1500 रुपये घ्यायचे, 2000 रुपये महिने घ्यायचे, आणि राशनचं अन्न खायचं, तेवढंच जीवन जगायचं का. हे जीवन जगण्यासाठी आपण देश स्वतंत्र करून घेतला होता का आमच्या मुलांना आभाळाला हात लावला नाही पाहिजे का. आमचे मुलं त्या ठिकाणी येणाऱ्या दिवसामध्ये त्या ठिकाणी प्रगत राज्याच्या सोबत आपण स्पर्धा केली नाही पाहिजे का. आम्ही त्या ठिकाणी विमानात नाही फिरलो पाहिजे का. आम्ही त्या ठिकाणी चांगल्या घरात राहतो. आम्ही किती दिवस आपण गावामध्ये वक्र हाकलत राहो आणि गावामध्ये पाणठेल्यावर बसून आपलं नशिबाला दोष देत राहावं. आणि आज सगळ्या गोष्टी विचार करसाल तर आपल्याला ह्या महाप्रसादाच्या संस्कृतीतून बाहेर आलं पाहिजे. त्या ठिकाणी बंधूंनो कर्तृत्व केलं पाहिजे. माझं एवढं मला अजूनही आठवते, बंडू चौधरी ज्यावेळेस बाजार समितीचा सभापती होता त्यावेळी मी त्याला आणून दिलं, ते बियाणं आणून दिलं, त्याला तुरीचं बियाणं आणून दिलं. शासनाची योजना नव्हती, तुरीचं बियाणं आणून दिलं, तर बंडू तुला त्या ठिकाणी आपण शेतकऱ्याला त्या ठिकाणी वाटलं होतं, सांगितलं तुरीचं उत्पन्न कसं वाढेल लक्षात घाला. पुढच्या वर्षी सगळ्या त्या शेतकऱ्याला ते बियाणं वापस घेतलं होतं आणि पुन्हा नव्यानं करून पाठवलं होतं. किती लोकांनी बियाणं ठेवलं मला माहित त्या ठिकाणी. पण या वर्षी माझा दुसरा उपक्रम आहे, मला चांगल्या प्रकारचं शेतकऱ्याला कापसाचं बियाणं आणून द्यायचं आहे, जेणेकरून ह्या भागातील माझ्या शेतकऱ्याचं कापसाचं उत्पन्न त्या ठिकाणी वाढू शकेल, असा माझा प्रयत्न आहे. सांगण्याचा तात्पर्य एवढंच, ह्या पटाच्या माध्यमातून सगळे एकत्र व्हा. ह्या पटाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा करा. पटाच्या माध्यमातून हा विचार करा की आम्हाला कोणापुढे हात पसरत उभं राहायचं नाहीये.
आम्ही त्या ठिकाणी हाताने त्या ताकदीने उभं राहण्याची आमची किमयान विचारधारा बदले आणि महाप्रसादाच्या काही विषय समजून घ्या, विशेषतः तरुण पोरांना समजून घ्या. नाही ते एखाद्या देवाचा मोठा त्या ठिकाणी एखादा कार्यक्रम असला की नवीन पोरं दिसते मार कपडे घालून, कोणी भदो घालते, कोणी हिरवे घालते, कोणी पिवळे घालते, तर कोणी लाल घालते, मार पट्टे करून फिरते, मार फिरत असते, मार वाढत असते. हे करा पण कर्तृत्व सुटू नका, हेच करत राहा, त्याच्या बाहेर निघा, एवढीच त्या ठिकाणी तुमच्यापुढे मन व्यक्त करतो. कारण शेवटी ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत हा देश बलाच होऊच शकत नाही. हे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी आपल्याला सांगितलं आहे, गाव बनाव देश बनाव, आणि ह्याच्यात आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे. ज्या लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी हे महाप्रसादाची भुरळ टाकलेली आहे, जी त्या ठिकाणी धर्माची अफूची गोळी दिलेली आहे, त्याच्यातनं बाहेर नेणं हाच खऱ्या अर्थानं ह्या देशाची दुसरी स्वातंत्र्याची लढाई लढल्यासारखं होईल, अशा प्रकारचं मत तुमच्यावर व्यक्त करतो. आपण सगळ्यांना ह्या चांगल्या अशा कार्यक्रमाला त्या ठिकाणी सुरुवात केली, मनापासून आभार मानतो.